नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की कितीही ट्राय करा या 2-3 विषयाशिवाय तुमची MPSC कंबाईनची पूर्वपरीक्षा 2024 ही निघणार नाही. कोणते विषय आणि काय केलं पाहिजे, तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो आहे तो विषय आहे. सर्वांनी शेवटपर्यंत गांभीर्याने विचार करा, व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुमचे डोळे नक्कीच उघडतील, त्याच्यामुळे व्हिडिओला आपल्या कुठल्याही मिसआउट तुम्ही करत जाऊ नका. तर आता सुरुवात करूया. तर सुरुवातीला आधी कोणते विषय आहेत की त्याच्यामुळे तुमची पूर्वपरीक्षा जी आहे ती निघत नाही. पहिला विषय आहे चालू घडामोडीचा, दुसरा विषय आहे गणित आणि बुद्धिमत्तेचा आणि तिसरा विषय आहे सामान्य विज्ञानचा. तर ह्या 3 विषयामुळं तुमची पूर्वपरीक्षा निघण्यामध्ये तुम्हाला आजपर्यंत ज्या त्या अडचणी येत आहेत. ठीक आहे. सर्वांनी मला जे कोणी फ्रेशर असतील त्यांनी नक्कीच बघा आणि जे कोणी 4-5 वर्ष तुमचे घालवलेले आहेत, तुम्ही जरा शांतपणे कधी जरी विचार केला तर तुम्हाला हेच 3 विषय जे असतील हे तुमच्या आजपर्यंतच्या पूर्वपरीक्षा न निघण्यामध्ये यांचाच या विषयांचा हातभार जो असतो तो लागलेला असतो. तर त्याच्यामुळं ह्या 3 विषयांची तयारी कशी करायची आपल्याला किंवा यासाठी कुठली सुंदर पुस्तकं वापरायची तर ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं सांगणार डिटेलमध्ये. त्याच्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. तर हे 3च विषय असं का म्हणतो मी, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची कंबाईनची पूर्वपरीक्षा जी आहे याच्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन जे आहेत हे 100 मार्क्सला जे असतात ते विचारले जातात. ठीक आहे. 100 क्वेश्चन 100 मार्कला. आता तुमचे जर चालू घडामोडी हा विषय वीक आहे, गणित आणि बुद्धिमत्ता विषय वीक आहे किंवा सामान्य विज्ञान विषय वीक आहे, तर पहिल्यांदा आपण याची वेटेज बघून घेऊया. तर चालू घडामोडीचे 15 प्रश्न विचारतात. ठीक आहे. गणित आणि बुद्धिमत्तेचे 15 प्रश्न विचारतात आणि सामान्य विज्ञानचे 15 प्रश्न विचारतात. ओके. तर 15, 15 आणि 15 किती झाले टोटल गुण? 45 गुण झाले. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आयोगानं मेन म्हणजे गुगली फेकली होती 2023च्या परीक्षेला. तर गणिताचे तब्बल 20 प्रश्न याच्यामध्ये येऊन गेले. पूर्वपरीक्षेला एकूण 20 प्रश्न एकदम अचानक पडले आणि ज्यांनी हा गणित आणि बुद्धिमत्ता विषय अल्टरनेटिव्ह ज्यांनी टाकला होता त्यांचा पेपर हा 80% पैकी झाला. समजलं तुम्हाला? 80% पैकी तुम्ही आता पेपर सोडवताय आणि तुमचं त्याच्यामध्ये चालू घडामोडीसुद्धा वीक आहेत, सामान्य विज्ञानसुद्धा वीक आहेत. तर हाच पेपर तुमचा जवळपास जर हे वेटेज सोडलं तर डायरेक्ट तुमचा पेपर हा जवळपास 50% येऊन जातो. मग तुम्ही उरलेले विषयात जर तुमचे जर स्ट्रॉंग असतील किंवा समजा एखाद्याचं पॉलिटी स्ट्रॉंग आहे किंवा इकॉनॉमिक स्ट्रॉंग आहे किंवा जॉग्राफी स्ट्रॉंग आहे, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कट ऑफपर्यंत जे आहे ते पोहोचू शकणार नाही पोहोचू शकणार. कारण आपल्याला कट ऑफसाठी किती मार्क्स लागतोय? 55% कट ऑफ जे आहे ते आपल्याला अपेक्षित आहे. मग आता मी जनरल कॅटेगरीचं पकडून चालतोय, कास्ट वगैरे याच्यामध्ये मी पडत नाही. कारण जर तुम्हाला सेफ गेम खेळायचे असेल, कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल, ॲटलिस्ट 55%चं टार्गेट तुम्ही ठेवा. 55 ते 60% जाण्याचं तुम्ही निश्चित टार्गेट ठेवा. याच्या दरम्यानच कट ऑफ जे आहे MPSCचा आजपर्यंत लागत आलेला आहे. जर पेपर सोपाच पडला तर हे कट ऑफ वाढेल आणि सोपा पडला तर तुम्हाला सुद्धा सगळेच प्रश्न सुटणार आहेत. त्याच्यामुळे इथे टेन्शन घेण्याचं काही काम नाही. त्याच्यामुळे आजपर्यंतचा इतिहास बघताय 55 ते 60% दरम्यानच आयोगाचं जे आहे ते कट ऑफ लागतं. पण हे 3 विषय गेम करतात. त्याच्यामुळे आपले प्रिलियम जे आहे हे कधी 0.25 मार्कांनी, कधी 0.50 मार्कांनी आणि कधी 1 मार्कांनी प्रिलियम जे असते ते आपली हुकून जाते. त्याच्यामुळे जर ह्या 3 विषयाला जर तुम्ही वेटेज दिलं नाही आत्तापासूनच तर 2024ची पूर्वपरीक्षा तुम्ही विसरून जावा. त्याच्यामुळे आत्तापासूनच तुम्हाला मी अलर्ट करून ठेवतोय. 2024ची पूर्वपरीक्षा जर तुम्हाला क्रॅक करायची असेल, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान या विषयावरती जास्त फोकस तुम्ही करणं गरजेचं आहे. बाकीचे विषय तुम्ही रोजच वाचताय, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र रोजच वाचताय. पण ह्या 3 विषय जोपर्यंत हा तुमचा सेक्शन ए याला कन्सिडर करा, तुम्ही ह्याला सेक्शन ए असं कन्सिडर करा. आणि दुसरा जो विषय तुम्हाला मी आता सांगितले, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, त्यांना तुम्ही सेक्शन बी मध्ये ॲड करा. ओके. सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन एला तुमच्या दिवसातला मॅक्झिमम आउटपुट तुम्ही द्यायला पाहिजे. कारण जर हिथं तुम्ही जर स्कोर करू शकला नाही तर सेक्शन बीमध्ये तुम्ही स्कोर करून तुमचा काहीसुद्धा उपयोग जो आहे तो होत नाही. त्याच्यामुळे सगळ्या विषयांना मी आधीपासून सांगितलं की तुम्हाला सगळ्या विषयांना समान न्यावं लागेल आणि यासाठी तुम्ही आत्तापासून तुमचे डोळे उघडून ह्या 3 विषयाकडे थोडंसं गांभीर्यपूर्ण तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. आता 3 विषय मिळून 45 ते 50% वेटेज आहे. जर कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये 50% वेटेज ह्याच 3 विषयांना जात असेल तर बाकीचे फक्त 50% मध्ये तुम्ही मार्क्स घेऊन काय करणार? बरं, त्यातले सुद्धा तुम्हाला आउट ऑफ आउट कधीच पडत नाहीत मार्क्स. आणि म्हणून तुमची कंबाईनची पूर्वपरीक्षा जी आहे ही 0.25नी, 1 मार्कांनी, 2 मार्कांनी, 3 मार्कांनी जास्त ती जाते किंवा याच्यापेक्षा सुद्धा जास्त मार्कांनी जात असेल. पण सांगायचं समोरच्याला काय, म्हणून तुम्ही कारण तुम्ही समोर करत असाल की माझी 0.25ने गेली, 0.50ने गेली, 1 मार्काने गेली. ठीक आहे. पर प्रिलियम गेली ती गेलीच, त्याला तुम्ही किती मार्काने जाऊ दे त्याला काही महत्त्व नाही. पण तुमची प्रिलियम हुकली की हुकली. ठीक आहे. मग ते किती मार्कांनी जाऊ दे. पण जर तुम्हाला इथून पुढच्या कंबाईनच्या प्रिलियम जर काढायच्या असतील तर लक्षात ठेवा,
चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान ह्या विषयाला तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या अभ्यासातला टायमिंग द्या. ह्या विषयामध्ये जास्तीत जास्त स्कोर करण्याचा 100% सर्वांनी प्रयत्न करा. आणि बाकीचे विषय तर तुम्ही आजपर्यंत वाचतच आलाय, तर त्या विषयात त्याला काही एवढं टेन्शन तुम्हाला घेण्याची गरज नाही. पण जे विषय तुमचे वीक आहेत आणि ज्या विषयामुळे तुमची पूर्वपरीक्षा निघू शकते त्या विषयावरती तुम्हाला जास्त भर जो आहे तो तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी जागे व्हा, स्मार्ट वर्क करा. थोडं वेडासारखंच नुसतं 1 ते 2 विषयाचे पुस्तक हातामध्ये घेऊन बसा. काय काय जणांना सवय असते नुसता इतिहासच वाचत बसायचं, भूगोलच वाचत बसायचं, राज्यशास्त्र पण वाचत बसायचं. त्यांनी काहीही होणार नाही, तुम्हाला आउटपुट काहीही मिळणार नाही, हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो. त्याच्यामुळे तुम्हाला रेड अलर्ट देऊन जागा करणं हे माझं काम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की 3 विषयावरती तुम्हाला जास्त फोकस जो आहे तो तुम्हाला ठेवायचं आहे. इथे लक्षात येत असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. लाईक करा आणि तुमच्या काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. तर आता चालू घडामोडी विषयासाठी काय ड्रॉबॅक्स आहेत, तर या विषयासाठी आपण कधीच गांभीर्यपूर्वक वर्षभर आपण याला कधीच वेळ दिलेला नसतो. या विषयाला मार्केटमधून परीक्षेच्या तोंडावर आले की ढीग पुस्तकांचा लागला असतो. कुठलेही एखादं इयरबुक घ्यायचं आणि ते वाचायचं, पण ते सुद्धा पूर्ण आपलं वाचून होत नाही, कारण इयरबुक असतं 400, 500, 600 पेजेसचं. लगेच 15-20 दिवसामध्ये ते पूर्ण वाचून होत नाही, त्याची उजळणीसुद्धा पडत नाही, ऐनवेळी गोंधळ उडतो आणि आपले मार्क्स हातामधून निघून जातात. आणि कोणत्याही इयरबुकमधून 15च्या 15 प्रश्न कधीही येत नाहीत, हे तुम्हाला मी आत्ता सांगतो. त्याच्यामुळे हा जर तुम्ही मेथड अवलंबत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेताय. दुसरी गोष्ट, कुठल्याही तुम्ही नोट्स वर्षभर त्याच्या बनवलेल्या नसतात, इथे एक मोठा ड्रॉबॅक असतो. कुठलेही मासिक तुम्ही परिपूर्ण वाचलेलं नसतं. तुम्हाला माहीत असतं आपल्याला पृथ्वीचं मॅगझिन जे आहे ते मासिक आहे ते परिक्रमाचं तुम्हाला वाचायचं आहे, पण ते तुम्ही कधीही वाचलेलं नसतं. त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला इथं फटका बसतो या विषयामध्ये. हा सुद्धा परीक्षेला एक विषय आहे, एक विषय म्हणून तुम्ही या विषयाकडे तुम्ही कधीच बघितलेलं नसतं, ठीक आहे, किंवा याचं तुम्हाला भानसुद्धा उरलेलं नसतं. तर हे काही ड्रॉबॅक्स आहेत की जे तुमचे चालू घडामोडीचे मार्क्स तुमच्या हातामधून घालवण्यासाठी. तर ही इथून पुढे तुम्ही चुका ज्या आहेत तुमच्या टाळा. त्याच्यामुळे 2024ची पूर्वपरीक्षा तुम्हाला पास व्हायची असेल तर या विषयाकडे आत्तापासूनच तुम्ही गांभीर्यपूर्वक थोडासा वेळ द्या. तर काय केलं पाहिजे, चालू घडामोडी कधीपर्यंत बघायला विचार केले पाहिजेत आपण, तर मग 1 वर्षाचं चालू घडामोडी तुम्हाला जे आहे ते करावे लागेल. परीक्षा कधी होऊ दे, फेब्रुवारीमध्ये होऊ दे, मार्चमध्ये होऊ दे, एप्रिलमध्ये होऊ दे किंवा मेमध्ये होऊ दे, जानेवारी 2023 पासून तुम्हाला चालू घडामोडी ह्या वाचाव्याच लागणार आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा, जानेवारी 2023 पासून 2024च्या परीक्षेसाठी चालू घडामोडी ह्या वाचाव्याच लागणार आहेत, हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो. दुसरी गोष्ट आहे, चालू घडामोडीसाठी कुठली संदर्भ पुस्तक वापरली पाहिजेत. एक परिक्रमाचं मॅगझिन तुम्हाला वापरायचं आहे. सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक मार्केटमध्ये मिळतं, ते तुम्हाला इथं वापरायचं आहे. आणि तिसरं, जीके टुडेचं जर मॅगझिन तुम्हाला मिळालं तर ते तुम्ही वाचा. ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, पण त्याची किंमत जास्त आहे, लक्षात ठेवा. एका चालू घडामोडीची मॅगझिनची प्रश्नपत्रिका संच ₹150 आणि आर्टिकलसाठी ₹200 यांची किंमत असते एका महिन्यासाठी, ठीक आहे. पण जर तुम्हाला हे अवॉइड करायचं असेल, म्हणजे ॲटलिस्ट परिक्रमाचं मासिक तरी वाचा, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीची पुस्तक तरी वाचा. पण जीके टुडे जर तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल पाहिजे असेल तर आपल्या MPSC टाईमच्या यूट्यूब चॅनलवरचे सगळे प्रश्न तुम्हाला अवेलेबल करून देतोय, ते नक्कीच वाचा. सगळ्या प्रश्नाचे, नुसतं जीके टुडे नाही, कुठलंही संदर्भ पुस्तक असू दे मार्केटमध्ये, त्या सर्व संदर्भ पुस्तकांचा परिपाक किंवा प्रश्न उत्तर जे आहे ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल त्याचे व्हिडिओ दिसतील. यासाठी तुम्ही आपलं चॅनल MPSC टाईमचं नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर कळालं तुम्हाला, चालू घडामोडी विषय अजिबात तुम्ही इग्नोर करायचं नाही इथून पुढं, जर तुम्हाला कंबाईनची पूर्वपरीक्षा 2024 क्रॅक करायची असेल तर. कारण ह्याला वेटेज जास्त आहे. 15% जर वेटेज असेल, 15 ते 20% जर वेटेज आलं तर 20% मार्क्स तुमच्या हातामधून जातात, म्हणजे 80% तुम्ही पेपर सोडवताय. आणि त्यात मॅथ्स अँड रिझनिंगची पण ओरड असेल तर लक्षात ठेवा, तुमची प्रिलिम जे आहे ते निघणार नाही. ओके, तर हा एक पहिला रूल झाला. दुसरा, गणित आणि बुद्धिमत्ता. ज्यांनी वर्षभर गणित आणि बुद्धिमत्तेचा काहीच अभ्यास केलेला नाही आणि त्यांची पूर्वपरीक्षा मग काठावरती निघते. का काठावरती निघते, याला सुद्धा एक पाठीमागं लॉजिकल रिझन असलं पाहिजे. जर तुम्ही इतर विषय चांगले केलेले असतील तर तुमची पूर्वपरीक्षा काठावर निघण्याचे चान्सेस राहतात. काठावरती, कटऑफपेक्षा 10 मार्क तुम्हाला एक्स्ट्रा पडतील कधीच होणार नाही, तुमची फक्त काठावरती निघेल. आणि जर इतर सुद्धा जर तुम्ही विषय केलेले नसतील तर तुमची पूर्वपरीक्षा गेली म्हणून समजा, किंवा तुमचे जे पूर्वपरीक्षा असेल ते तुमचे 0.25 जाईल, 1 मार्काने जाईल, 2 मार्काने जाईल, जर इतर विषय जर तुम्ही चांगले केलेले असतील तर. त्याच्यामुळं चालू घडामोडी असेल, गणित आणि बुद्धिमत्ता असेल, ह्या विषयामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 55% तरी स्कोर, किमान 7 ते 8 मार्क तरी मिळायलाच पाहिजेत कसल्याही परिस्थितीमध्ये, तरच तुमची पूर्वपरीक्षा जी आहे ते निघणार आहे. नाहीतर तुमची पूर्वपरीक्षा गेली म्हणून समजा. त्याच्यामुळे लवकरात लवकर जागा व्हायचे आहेत आणि उगाच कारण देत बसू नका. आता माझी 0.25 गेली, 1 मार्काने गेली, 2 मार्काने गेली, किती मार्काने जाऊ दे, तुमची पूर्वपरीक्षा गेली म्हणजे याचा अर्थ काय झाला, तुमच्या आयुष्यातलं 1 वर्ष गेलं. मग तुम्हाला 1 वर्ष तुमच्या आयुष्यातलं घालवायचं आहे की थोडेसे हार्डवर्क करून तुम्हाला 55 ते 60% तरी ॲटलिस्ट स्कोर व्हावा, यासाठी तुम्ही गांभीर्याने या विषयाकडे तुम्ही बघणार आहे. त्याचा आन्सर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच द्या.
ठीक आहे. तर MPSCने 2023ला तर डायरेक्ट गुगले टाकले. याच्या आधी MPSC गणित आणि बुद्धिमत्तेवरती फक्त 15 प्रश्न विचारायचं, पण 2023ला डायरेक्ट 20 प्रश्न आयोगाने विचारून टाकले. 20 प्रश्न म्हणजे 20% वेटेज झालं विषयाला. मग इथे जर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता कधीच केलं नाही तर तुमचं डायरेक्ट 80% तुम्ही पेपर सोडवताय, लक्षात ठेवा. आणि 80% पुन्हा त्यातले 1-2 विषय जर तुमचे वीक असतील पुन्हा तुमची पूर्वपरीक्षा राहून जाते. त्याच्यामुळं प्रत्येक विषयाला मी आधीपासून सांगतोय सोबत घेऊन चला. 55 ते 60% तुमचा स्कोअर जो आहे तो व्हायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामुळं थोडासा विचार करा गांभीर्याने मी जे सांगतो त्याचा. गणित आणि बुद्धिमत्ताची आत्तापासूनच तयारी करा. हा विषय तुमची पूर्वपरीक्षा निघण्यामध्ये रामबाण आणि मुख्य परीक्षेतून पोस्ट मिळण्यासाठी वरदान ठरू शकतो. त्याच्यामुळे ह्या विषयाला इग्नोर अजिबात करू नका, कारण मुख्य परीक्षेला गणित, बुद्धिमत्ता आणि सांख्यिकी सुद्धा आहे. पूर्वपरीक्षेला आपल्याला फक्त गणित आणि बुद्धिमत्ता आहे, पण मुख्य परीक्षेला याच्यामध्ये सांख्यिकीचा सुद्धा विषय, डाटा इंटरप्रिटेशनचा विषय मुख्य परीक्षेला ॲड केलेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही पूर्वपरीक्षेला जर गणित बुद्धिमत्ता पक्का करून ठेवला तर मुख्य परीक्षेला तुम्हाला टेन्शन घेण्याचं काहीही गरज नाही, हे तुम्हाला मी आत्ता सांगतो. त्याच्यामुळे मुख्य परीक्षेला तुम्ही तेच करणार आहे जे तुम्ही पूर्वपरीक्षेला केलं आहे. त्याच्यामुळे हा विषय तुमचा पूर्वपरीक्षेला पण आहे, मुख्य परीक्षेला पण आहे आणि पोस्ट मिळवून देण्यामध्ये हा विषय 100% तुम्हाला मदत करणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्याकडे अजिबात तुम्ही गांभीर्यपूर्वक विचार करा, आत्तापासूनच विचार करायचा. तर काय केलं पाहिजे, प्रत्येक महिन्याला गणिताचे 2 चॅप्टर आणि बुद्धिमत्तेचे 2 चॅप्टर तुम्ही करा. अजून परीक्षा लांब आहे असं कन्सिडर करू. समजा फेबमध्ये जरी एक्झाम झाली तर तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं वेटेज वाढवावं लागेल, म्हणजे 3-3 चॅप्टर तुम्हाला वाढवावं लागेल. म्हणजे गणिताचे 10 चॅप्टर आणि बुद्धिमत्तेचे किमान 10 चॅप्टर होणं अपेक्षित आहे 55% गुण पडण्यासाठी. कुठल्या विषयावरती, कुठल्या चॅप्टरवरती प्रश्न येत आहेत गणित आणि बुद्धिमत्तेचे एक लिस्ट सेपरेट बनवून घ्या आणि तेच चॅप्टर तुमच्या लिस्टमध्ये असले पाहिजेत, ठीक आहे. तेच चॅप्टर तुमच्या लिस्टमध्ये असले पाहिजेत, लक्षात ठेवायचं. जर एक्झाम जर फेब्रुवारीमध्ये झाली 3 चॅप्टर येतील, एक्झाम जर मार्चमध्ये झाली तर 2 ते 3 चॅप्टर करावे लागतील, आणि एक्झाम जर एप्रिलमध्ये झाली कंबाईनची आपली तर तरीसुद्धा मग तुम्हाला 2-2 चॅप्टर महिन्याला करावे लागतील. यासाठी जर मी तुम्हाला सांगत आलो, ओरडत आलो आतापर्यंत, आपले स्टडी टार्गेटचे व्हिडिओ सर्वांनी फॉलो करा. त्याच्यामध्ये जे कोणी फॉलो करतात त्यांचे सप्टेंबर महिन्यामध्ये ऑलरेडी 2 चॅप्टर त्यांचे झालेले आहेत, ऑक्टोबरमध्ये त्यांचे 2 चॅप्टर झालेले आहेत. आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीच्या एंडिंगला तर तुमचे ॲटलिस्ट जे असतील हे तुमचे 10 चॅप्टर जे असतील ते तुमचे पूर्ण होऊन जातील. जानेवारी फेब्रुवारी एंडिंगपर्यंत तुमचे पूर्ण होऊन जातील. त्याच्यामुळे त्या मुलांना अजिबात घाबरण्याची काही गरज नाही. तुम्ही ऑलरेडी फार पुढे गेलेला आहात जर तुम्ही गांभीर्याने हे करत असाल तर, ठीक आहे. त्याच्यामुळं हे सांगतोय ते लक्षात ठेवा गोष्टी. आयोगाचे झालेले आत्तापर्यंतचे सर्व प्रश्न त्याच्या चॅप्टरवरचे सोडवा. जितकी प्रॅक्टिस कराल तितक्या कमी वेळामध्ये प्रश्न सुटण्याचे चान्सेस असेल, कारण कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला आपल्याला फक्त 1 तासाचा अवधी आहे. आणि जर तुम्ही एकदम शेवटी गणित सोडवायला घेतला तर तिथे तुमचा वेळ जाऊ शकेल, ठीक आहे. वेळ जातो कारण एकतर टायमिंग संपत आलेलं असतं आणि थोडासा जर लेंथी क्वेश्चन आला तर आपला वेळ जाऊ शकतो. यासाठीच आत्ताच प्रॅक्टिस याची जास्तीत जास्त करा. आत्ताच तुम्हाला लिमिटेशन काही नाही आहे टाईमचं, पण जर तुम्ही प्रॅक्टिस करून त्याला जर त्या वेळेमध्ये मर्यादा जर मध्ये तुम्ही प्रश्न उत्तर प्रॅक्टिस करून जर तुम्हाला त्याचा आवाका एकदा कळला की पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला लवकरात लवकर त्याचा प्रश्न जो आहे तो सुटून जाणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. गणित आणि बुद्धिमत्तेसाठी कुठले संदर्भ पुस्तक वापरले पाहिजेत? सचिन ढवळेचं संदर्भ पुस्तक वापरा, संदीप आरेगडेचं संदर्भ पुस्तक इथं वापरा आणि आयोगाचे झालेले पेपरमधील सगळे प्रश्न तुम्ही सोडवा. कुठलंही एक पुस्तक यातलं वापरा, चांगल्या पद्धतीने करा. एक जरी पुस्तक वापरलं तरीसुद्धा 55 ते 60% तुमचा स्कोअर हा 100% होऊ शकेल. त्याच्यामुळं एक पुस्तक वापरा, किंवा जर एक समजत नसेल तर दुसरं पुस्तकसुद्धा तुम्ही वापरू शकता. पण 55 ते 60% तुमचा स्कोअर होण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करणे तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या विषयाला सुद्धा कमी अजिबात तुम्ही लेखू नका. तिसरा विषय आहे सामान्य विज्ञानचा. कधीच गांभीर्याने आपण या विषयाला घेत नाही. याचं कारण कसं असतं की ह्या विषयाला आपण अल्टरनेटिव्हला टाकतो. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र किंवा अर्थशास्त्र हे विषय आपण या विषयासाठी तुम्ही अल्टरनेटिव्ह ठेवत असता. पण ह्या विषयाला जर तुम्ही गांभीर्याने घेतलेलं नाही, हा विषयसुद्धा तुमची पूर्वपरीक्षा निघून देणार नाही. त्याच्यामुळे ह्या विषयाला सुद्धा गांभीर्याने घ्या. ॲटलीस्ट 55% तर गांभीर्याने घ्या विषयाला. 55% तरी तुमचा स्कोर हा व्हायला पाहिजे. आणि होऊ शकतो स्कोर हा 55% स्कोर. का होऊ शकतो? कारण ह्या विषयाची जरी 2 संदर्भ पुस्तक मी जे सांगितलेले आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित वाचली, 100% तुम्हाला 7 ते 8 प्रश्न जे असतील हे डायरेक्ट त्या पुस्तकातले मिळतात. त्याच्यामुळे ते पुस्तक तुम्हाला तोंडपाठ करून ठेवा. 100% तुमचा स्कोर हा होणार आहे. परीक्षेच्या तोंडावरती हा जर विषय तुम्ही घेत असाल, हा विषय परीक्षेच्या तोंडावरती कधीही होत नाही, कधीही होणार नाही. सायंटिफिक विषय आहे. थोडासा तुम्हाला व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन या विषयाकडे तुम्हाला बघावं लागतं. त्याच्यामुळे स्टेट बोर्ड आणि NCERT यासाठी आपण कधीही वाचलेलं नसतं. हा सुद्धा एक ड्रॉबॅक असतो मेन, म्हणजे कधी आपण गांभीर्याने ह्या जे स्टेट बोर्ड असेल किंवा NCERT असेल सामान्य विज्ञानाला आपण कधीच बघत नाही. त्याच्यामुळे जर सामान्य विज्ञानामध्ये मार्क जर पडले नाही तर तुमची पूर्वपरीक्षा निघण्यामध्ये तुम्हाला अवघड होणार आहे तुमचं. त्याच्यामुळे आत्तापासूनच या विषयाला वेळ द्यायला सुरुवात करा. सामान्य विज्ञानासाठी कुठले संदर्भ पुस्तक वाचले पाहिजेत? एक म्हणजे दीपस्तंभ पब्लिकेशनचं संदर्भ पुस्तक तुम्हाला वाचलंच पाहिजे. एक लाईन केअरफुली वाचा त्या पुस्तकातली. खूप चांगलं पुस्तक आहे, व्यवस्थित वाचा, केअरफुली वाचा. 100% तुम्हाला 7 ते 8 प्रश्न जे असतील ह्या पुस्तकातले दिसून जातात.
प्लस लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक वाचा. जर दीपस्तंभमधून राहिलं तर दीपस्तंभ प्लस लुसेंटमधून तुम्हाला 55% स्कोर हा 100% होईल. यासाठी लाईन टू लाईन केअरफुली वाचणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला 1000 पुस्तक सांगत नाही, 2च पुस्तक सांगतोय ज्यामुळे तुमचा 55% स्कोर हा होणार आहे. प्लस 11वी-12वी स्टेट बोर्ड आणि NCERT वाचलं, हा स्कोर तुमचा 10 ते 12 या मार्कापर्यंत जाईल. बाकीचे उरलेले 2-3 प्रश्न असतात ते कुणाला सुटत नाहीत, त्यांनी कुठून उचललेले असतात त्यांचं त्यांना माहिती, इंटरनेट वापरून वगैरे त्यांनी प्रश्न बनवलेले असतात. पण आपल्याला काही सगळा तुम्हाला 100च्या 100 पैकी मार्क पडून तुम्हाला कोणी पोस्ट देणार नाही पूर्वपरीक्षेची. आपल्याला फक्त तो क्रायटेरिया क्रॅक करायचा आहे. आणि तो क्रायटेरिया क्रॅक करण्यासाठी एवढं सांगितलेलं जर तुम्ही वाचलं तरीसुद्धा तुमची पूर्वपरीक्षा जी आहे हे तुमची निघून जाणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं केअरफुली तुम्ही प्रश्न मी सांगतोय मुद्दे हे केअरफुली तुम्ही ऐकलं असेल. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. त्याच्यामुळे चालू घडामोडी 55%, गणित बुद्धिमत्ता 55%, सामान्य विज्ञान 55%, ॲटलिस्ट 55% तरी स्कोर करण्याचा 100% प्रयत्न करा. आणि जर याच्यापेक्षा जास्त जर स्कोर झाला तर उत्तमच आहे. ज्याचा 58% होईल, 60% होईल, ते सेफच राहतील, तुमचे पूर्वपरीक्षा निघेल. कारण इतिहास, भूगोल, पॉलिटी, अर्थशास्त्र हे तुम्ही असं जोडवलेलं असतं, सगळं वाचलेलं असतं. पण जर ह्या विषयामध्ये जर तुमचा स्कोर कमी झाला तर कुठेतरी डिफिकल्ट येईल. म्हणून आत्तापासून तुम्हाला अलर्ट करून देतोय. त्याच्यामुळे तुमच्या टाईम टेबलमध्ये या सेक्शन ए साठी तुम्ही थोडासा जास्तीचा वेळ ठेवा. ह्या विषयाकडे गंभीरपूर्ण बघा. आणि जो उरलेला वेळ असतो ते तर तुमचा आवडीचाच विषय आहेत सगळे. इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, हे आवडीचे विषय आहेत. त्याच्यामध्ये 100% तुम्ही स्कोर करू शकता. पण जर ह्या विषयामध्ये सुद्धा जर स्कोर झाला तर सोनेपा सुहागा असं ज्याला म्हणतोय, अशी वेळ तुमच्यावरती येईल. आणि 2024ची पूर्वपरीक्षा 100% निघेल. त्याच्यामुळे मी जे गोष्टी सांगितल्या त्या केअरफुली तुम्हाला पटल्या असतील. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.